हॅलो फ्रेंड्स, नमस्कार मंडळी, नमस्कार. दोस्तांनो, अनेक ठिकाणी अनेक घटना प्रसंग घडत असतात. काही सकारात्मक असतात तर काही नकारात्मक. पण सकारात्मक गोष्टी आपल्याला प्रेरणा देतात आणि नवं काम करायला ऊर्जा सुद्धा देतात. तर नकारात्मक गोष्टी मात्र कसं वागू नये किंवा कोणत्या गोष्टी टाळायला हव्यात याचा धडा देतात. त्यामुळे दोन्ही बाबींचा विचार करत आणि भान ठेवत आपण आपली एक नवी गोष्ट अनुभवून ती लिहायला हवी. चला तर मग अभ्यास मस्तीचे नवे धडे गिरवूयात. त्यासाठीच तर मी आरजे रेश्मा आणि मधुलिका आलोय आपल्या शाळेबाहेरच्या शाळेत. रेश्मा, गोष्टीचा तास केव्हा का असेना मुलं त्याच्यामध्ये की नाही सहज दंग होतात. हो, पण हा गोष्टीचा तास आपण वर्गाच्या सुरुवातीलाच घेतला तर मुलं सुद्धा उत्साहाने पुढल्या अभ्यासासाठी तयार होतात. हा, अगदी बरोबर. पण कसं आहे की ही गोष्ट ऐकताना मुलं सुद्धा त्यांच्या डोळ्यासमोर एक चित्र रंगवायला सुरुवात करतात. करेक्ट. मग चला आपण गोष्टीचं एक छान चित्र तयार करूयात आणि मुलांना त्यामध्ये रंग भरायला लावूयात त्यांच्या विचारांचे. अरे वा, क्या बात आहे. छानच आयडिया आहे ग. ऐकायची मग एक छानशी गोष्ट. नक्कीच. रात्रीच्या गोष्टी. रोज रात्री आई मला एक गोष्ट सांगते. एक गोष्ट असते बोलणाऱ्या बेडकाची, दुसरी असते लांब दाढीवाल्या राजाची, कधी गोष्ट असते उडणाऱ्या हत्तीची. एका गोष्टीत तर वाघ आणि कोल्हा मित्र असतात. वाघ एका खोल खड्ड्यात पडतो. वाघ बाहेर कसा येणार? मग तो हुशार कोल्हा वाघाला वाचवतो. ही गोष्ट अगदी छान आहे. मी गोष्ट ऐकतो आणि मग गुडूप झोपतो. रेश्मा, बघ, आपण गोष्ट ऐकताना की नाही आपल्या डोळ्यासमोर एखादं चित्र उभं राहतं. बरोबर. म्हणजे बघ, त्याच्यामध्ये मित्रमैत्रिणी असतात, त्याच्यामध्ये एखादा व्यवहार असतो किंवा त्याच्यामध्ये वेगवेगळ्या वेळा सुद्धा असतात. हो, करेक्ट. पण जिथे व्यवहार येतो किंवा जिथे वेळ येते तिथे गणित सुद्धा येतं. मग अशा वेळेस आपल्याला गुणाकार, भागाकार, बेरीज, वजाबाकी अशी सगळी सूत्र वापरून समीकरणं सोडवावी लागतात. हा, किती मजा येते. म्हणजे समीकरण काय हे जर कळलं असेल ना तर मजा येते असं मला म्हणायचंय. चल मग आज आपण भागाकाराचं गणित सोडवूयात. कारण 3री ते 5वीच्या विद्यार्थ्यांना आपण विचारलंय की भागाकार म्हणजे काय हे आम्हाला उदाहरण देऊन सांगा. आणि मुलांनी उत्तम उदाहरणं देऊन भागाकार हा विषय तडीस नेलेला आहे. तर मग आता हा गणिताचा अभ्यास आपण कोणासोबत करूयात बरं? चल मग आता आपण हा गणिताचा अभ्यास करूया नम्रता काळे या जिल्हा परिषद शाळा तांदूळवाडी इयत्ता 3री मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनी सोबत, जी तालुका कळंब जिल्हा धाराशिव येथे राहते. तिच्या सोबतच तिची आई दीपाली काळे यांच्याशी सुद्धा आपण गप्पा मारणार आहोत. चला मग बोलूयात आता आपण नम्रता सोबत. नमस्कार दीपाली ताई. नमस्कार. शाळेबाहेरच्या शाळेमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. कशा आहात आपण? मी चांगली आहे.
आणि कसा सुरू आहे नम्रताचा अभ्यास? खूप छान आहे. तुम्ही कधी तिचा अभ्यास घेता की नाही घरी? हा, रोज घेते ना. अरे वा, मग तुम्हाला तिचा कुठल्या विषयाचा अभ्यास घ्यायला खूप आवडतो? सगळ्याच विषयाचा आवडतो अभ्यास घ्यायला. बरं, शाळेत हा. असतानाचा तुमचा आवडता विषय कुठला होता? माझा हा? मराठी. मग तुम्ही काही तुमच्या शाळेतल्या गमती जमती वगैरे सांगता की नाही तिला? हा, सांगते ना. बरं, तुम्हाला तिच्यातली कुठली गोष्ट सगळ्यात जास्त आवडते? तिला भाषण करायला आवडतं. म्हणजे कोणती पण गोष्ट जर सांगितली ना हा. ती पटकन करायला तयार असते. अरे वा, ती पहिल्या वाक्यात ऐकते तुम्ही सांगितलेलं. हा, एकदाच सांगितलं ना ती सगळं ऐकते. म्हणजे माझं काहीच हे करत नाही असं. अरे वा, किती छान. हे ऐकून खरंच खूप मस्त वाटलं. आता आम्हाला नम्रता सोबत गप्पा मारायला खूप आवडतील. आहे का तिकडे ती? हो, आहे. हॅलो नम्रता, हॅलो, कशी आहेस तू? खूप छान आहे. तुम्ही कसं आहे? आम्ही पण एकदम मस्त मजेत. आणि तुझा अभ्यास कसा सुरू आहे? चांगला आहे. आणि आम्हाला सांग, तुझा आवडता विषय कुठला आहे बरं? मराठी. हो, पण आजचा आपला अभ्यास आहे तो मराठीचा नाहीये. मग तू केला की नाही केला? केला. चल मग आता आपण आधी अभ्यास करायचा आणि नंतर आपण पुन्हा गप्पा मारायच्या का मग? हो. मग सांग बरं आता आम्हाला की भागाकार म्हणजे काय, आणि ह्याचं तू काही आम्हाला उदाहरण पण देऊ शकशील का? हो. मग सांग बरं आधी आम्हाला भागाकार म्हणजे काय आणि त्याचं उदाहरण पण दे. भागाकार म्हणजे समान वाटणी करणे. मग ही वाटणी समान करायची असेल, समजा 4 मित्रांमध्ये 16 चॉकलेटची वाटणी करायची असेल तर कशी करणार आपण? 4 चॉकलेट चौघांना पण. व्हेरी गुड. आणि जर आपल्याला 20 चॉकलेटची विभागणी 10 मित्रांमध्ये करायची असेल तर? 2 चॉकलेट. व्हेरी गुड. म्हणजेच त्यासाठी पाढे सुद्धा यायला हवेत, बरोबर? हो. शाबास, किती पटापट तू आमच्या प्रश्नाचं उत्तर दिलंस बरं. नम्रता, तुला मराठी हा विषय खूप आवडतो तर तू आम्हाला एक छानशी कविता म्हणून दाखवतेस का बरं? हो. माझी एक गाय होती, तिला होते वासरू, तोच माझा दोस्त होता, त्याला कसे विसरू, मीही व्हायचे गुबगुबीत, दूध पिऊ पिऊ दोघांसाठी एक पान्हा, आम्ही भाऊ. दूध पिऊन झाल्यावर तो वारा पिऊन उंडारला की माझा बाप पाठवायचा मला त्याला झुंडायला. आम्ही असे उंडारताना भिंगरीच्या पायाने गाय पाहायची दोघांकडे सारख्याच मायेने. हिरवे गवत कोवळे कोवळे लूस, त्याच्यासाठी आणले की गडी व्हायचा खुश. कोवळ्या जिभेने अंग माझे चाटायचा, अंगावरचा फेस साय मला वाटायचा. पाहत राहायचा माझ्याकडे जाताना मी शाळेत, माझाही गुंतलेला जीव त्याच्या नाळेत. आज जेव्हा पाहतो मी भावांचं फटताना, आठवत राहतो दोस्त माझा अंग माझे चाटताना. व्हेरी गुड. तू आता आम्हाला खूप छान कविता म्हणून दाखवलीस. आम्हाला सांग, जसं तुला अभ्यास करायला आवडतो तसं तुला खेळायला सुद्धा आवडतं का बरं? हो. कुठले आवडते खेळ आहेत तुझे? खो खो, कबड्डी, लगोरी, अजून? लांबुडी, उंचवडी रेस. शाबास. तुझ्या मैत्रिणींची नावं काय काय आहेत ज्यांच्यासोबत तू रोज हे खेळ खेळतेस? समीक्षा, मुक्ता, श्रुती, साक्षी. अरे वा. आणि तुला मोठं झाल्यावर काय व्हावं असं वाटतंय बरं? कलेक्टर. का बरं, असं का ठरवलं कलेक्टरच व्हायचं? कारण दुसऱ्यांची सेवा करता येते व माझं स्वप्न कलेक्टरच आहे. किती छान. नम्रता, तुझ्याशी आणि तुझ्या आईशी गप्पा मारून आम्हाला खूप मजा आली. असाच छान अभ्यास करत राहा. तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. ऑल द बेस्ट. थँक्यू. यू आर वेलकम. बाय बाय. बाय बाय. रेश्मा, आता मुलं सुद्धा ओळखायला लागली आहेत की आपण त्यांना गणिताचा अभ्यास झाला रे झाला की गोष्ट ऐकवणार आहोत. त्यामुळे ते अभ्यास किती पटापट करतात. चल मग अजिबात वेळ न दवडता आपण एक छानशी गोष्ट ऐकूयात. चालक रहित गाडीत चालवतं कोण? लेखन विद्या प्रधान. मराठी अनुवाद मीरा जोशी. आजी, गोष्ट. सुवी धावत जाऊन आजीच्या मांडीवर बसली. रात्र झालेली होती. हवेत चांगली ऊब होती. निरभ्र आकाशात चांदण्या लखलखत होत्या. उन्हाळ्याच्या सुट्टीत सुवीची आजी तिच्याकडे आलेली होती. रामायणाची गोष्ट पुढे चालू करायची का? आजीनं विचारलं. हो चालेल, सुवी म्हणाली. आजीनं सुवीला श्रीराम आणि लंकेचा राजा रावण यांच्यातलं युद्ध, रावणाचा रामानं केलेला पराभव इथपर्यंतची गोष्ट याआधीच सांगितली होती. आजीनं पुढं सांगायला सुरुवात केली. रावण यात मारला गेला. युद्ध संपलं. रामाला आता स्वतःच्या राज्यात म्हणजे अयोध्येला परतायचं होतं. म्हणून लंकेचा नवीन राजा विभीषणानं रामाला एक जादूचा रथ दिला. त्याचं नाव होतं पुष्पक विमान. हे विमान स्वयंचलित म्हणजे आपलं आपण उडणार होतं.
पण कुठे जायचं हे कसं कळायचं त्याला, सुवीनं विचारलं. त्यातल्या प्रवाशानं विमानाला फक्त आज्ञा द्यायची, बास, आजी म्हणाली. अरे चा, म्हणजे हे तर चालकरहित गाडीसारखंच झालं, सुवी म्हणाली. आजीनं डोळे विस्फारले. ती म्हणाली, म्हणजे ड्रायव्हर नसलेली गाडी? ही काय भानगड आहे ग? आपल्या आपण चालणाऱ्या गाड्या, सुवी म्हणाली. माझा नाही बाई विश्वास बसत, आजी म्हणाली. गाडी अशी कशी आपणहून चालेल? जादू न? अगं आजी, जादू नाही, सुवी म्हणाली. विज्ञान आहे हे. असं होय, मग ही चालकरहित गाडी चालते तरी कशी? आजीनं विचारलं. सुवीला पण नक्की माहित नव्हतं. तिनं आणि आजीनं कम्प्युटर चालू केला. मग इंटरनेट सुरू करता करता सुवीनं विचारलं, आजी तू गाडी चालवतेस का? बऱ्याच वर्षांपूर्वी मी स्कूटर चालवत असे, आजी उत्तरली. पण आता नाही ग बाई, हल्ली तर मला रस्त्यावर नुसतं चालायची सुद्धा भीती वाटते. एकतर मी कोणाला तरी धडकेन किंवा मला कोणीतरी येऊन धडकेल, अशी सारखी भीती वाटत राहते. सुवी आणि आजी कॉम्प्युटर स्क्रीनवर माहिती वाचू लागल्या. एका वेबसाईटवर लिहिलं होतं की चालकरहित गाड्यांना स्वयंचलित गाड्या असंही म्हणतात. प्रत्येक गाडीमध्ये असाच एक कॉम्प्युटर असतो. सुवी तिच्या टेबलावरच्या कॉम्प्युटरकडे हात दाखवत म्हणाली. शिवाय कॅमेरे आणि संवेदक म्हणजे सेन्सर्स असतात. त्यांचा वापर करून कॉम्प्युटर गाडीच्या आजूबाजूच्या रस्त्याचा नकाशा बनवतो. सुवी आणखी पुढे सांगत होती. या नकाशामुळं रस्त्यावर कोणकोणत्या गोष्टी आपल्यापासून किती अंतरावर आहेत ते गाडीला कळतं. म्हणजे एखादं झाड किंवा रस्ता दुभाजक, त्यामुळं गाडी त्यावर जाऊन धडकत नाही. गाडी कुठं आणि कशी पार्क करायची हे पण संवेदकच दाखवतात. सुवी आणि आजीनं पुढं वाचलं. पण गाडीला कसं कळतं की सध्या ती कुठं आहे आणि तिला कुठं जायचं आहे? आजीचं नवल अजून ओसरलं नव्हतं. गाडीतल्या कॉम्प्युटरमध्ये नकाशे बसवलेले असतात. त्यामुळे गाडीला कुठून निघायचं आहे ते समजतं. आपण आपल्या जायच्या ठिकाणाचा पत्ता कॉम्प्युटरला सांगितला की हे नकाशे तिथे पोचायचा रस्ता दाखवतात. सुवीनं समजावून सांगितलं. त्याच वेळी अप्पा आत आले. ते अगदी दमलेले होते. काय झालं? आजीनं विचारलं. ही वाहतूक फार भयानक आहे, अप्पा कुरकुरले. सगळ्यांनाच नुसती पुढे जायची घाई, कुणीच नियम पाळत नाही. सगळेच जर चालकरहित गाडीत बसले तर हा प्रश्नच येणार नाही मुळी, सुवी म्हणाली. आजीनं तिच्याकडे आश्चर्यानं पाहिलं. सुवी पुढं म्हणाली. गाडीच्या तंत्रज्ञांनी वाहतुकीचे सगळे नियम गाडीतल्या कॉम्प्युटरमध्ये घातलेले आहेत. त्यामुळे गाडी चालवताना कम्प्युटर जेव्हा एखादा निर्णय घेतो तेव्हा तो वाहतुकीच्या नियमाला धरून आहे की नाही हे तपासून बघतो. हो का? आजी म्हणाली. मग समजा सिग्नलचा दिवा हिरवा झाल्यावर गाडी पुढं निघाली आणि तितक्यात कोणीतरी अचानक रस्ता ओलांडला तर गाडी त्याला धडकणार नाही का? गाडीत जर कोणी चालक असेल तर अशा वेळी तो पटकन गाडी थांबवेल ना. मी आज जेमतेमच अशी धडक टाळली, अप्पा सांगू लागले. एक माणूस त्याच्या फोनवर बोलत बोलतच चालत होता. पादचारी सिग्नल लाल होता, याकडे पण त्याचंच लक्ष नव्हतं. मी अगदी वेळेत थांबलो म्हणून बरं. छा. अरे बापरे, आजीला चांगलीच काळजी वाटली. स्वयंचलित गाडीचा पहिला नियम हा आहे की गाडी कोणालाही किंवा कशालाही धडकणार नाही, सुवी स्क्रीनवरचं वाचत म्हणाली. म्हणून हिरवा दिवा झाल्यावर नियमाप्रमाणे गाडी पुढे जाऊ शकते. पण समोर जर काही मध्ये आलं तर गाडीतले संवेदक लगेच गाडी थांबवतील. म्हणजे कोणाशीही धडक होणार नाही याची कॉम्प्युटर पुरेपूर काळजी घेतो असं म्हणायचं आहे का तुला? आजीनं विचारलं. अगदी बरोबर, सुवी उत्तरली. पण माणसापेक्षा कॉम्प्युटर जास्त पटकन गाडी थांबवू शकतो का? अर्थातच आजी, सुवी म्हणाली. माणसापेक्षा तो जास्त झटपट निर्णय घेऊ शकतो. शिवाय तो कधी दमत नाही ना त्याला कधी झोप येत. आणि
माणसं कसे बेधडक नियम तोडून पुढं घुसतात, तसं या कॉम्प्युटरच्या इशाऱ्यावर चालणाऱ्या गाड्या कधीच करणार नाहीत, आप्पा म्हणाले. जवळपास 90% गाड्यांचे अपघात ड्रायव्हरच्या चुकीमुळे होतात, माहित आहे का तुम्हाला? कॉम्प्युटरवर चालणारी गाडी आपली आपण चालत राहील, मी मात्र माझं काम करत राहील किंवा सीट मागं घेऊन आराम करेन. रस्ते सुरक्षित आणि अपघात कमी झाले की चिंता पण मिटेल. अप्पांकडे प्रेमानं बघत आजी म्हणाली, पुष्पक विमानाच्या गोष्टी खऱ्या की काल्पनिक मला माहित नाही, पण हे विज्ञान म्हणजे एक चमत्कार आहे हे नक्की. तुम्हाला माहित आहे का, चालक रहित गाडीची सर्वात पहिली कल्पना प्रसिद्ध चित्रकार, शिल्पकार आणि संशोधक लिओनार्दो द विंची यानं मांडली असं म्हणतात. अशा एका स्वयंचलित गाडीचं नमुना चित्र त्यानं प्रथम 15व्या शतकात रेखाटलं. गेल्या शतकात 1925 मध्ये न्यूयॉर्क शहरात एक गाडी रेडिओ सिग्नल्सवर भर वाहतुकीमधून चालवण्यात आली. या गाडीच्या मागोमाग असलेल्या एका गाडीतून हे नियंत्रणासाठीचे रेडिओ सिग्नल्स देण्यात आले. कॉम्प्युटर आणि मोटारी बनवणाऱ्या कंपन्यांकडून स्वयंचलित वाहनांच्या अजून चाचण्या चालू आहेत. पाश्चिमात्य देशांमध्ये अशा काही गाड्या रस्त्यांवर दिसतात, मात्र या गाड्यांमध्ये चालक सुद्धा असतात. कोणतेही अपघात होऊ नयेत म्हणून ही खबरदारी घेण्यात येते. भारतात सुद्धा अशा चालकरहित गाड्यांच्या चाचणीला परवानगी देण्याची योजना आहे. मात्र आपल्या देशातील माणसं आणि रस्त्यावरील वाहतूक बघता हे एक मोठंच आव्हान असेल. दरवर्षी जगभरात गाड्यांच्या अपघातात जवळजवळ 10 लाख लोक मरण पावतात. जरा कल्पना करा पाहू, चालकरहित गाड्या किती जीव वाचवतील. या चालकरहित गाड्यांमध्ये नकाशे आणि संवेदक असतात, त्यामुळं त्या अगदी मिट्ट काळोखातही पाहू शकतात आणि पुढे जाऊ शकतात. सध्याच्या गाड्यांमध्येही आपोआप ब्रेक्स लागण्याची सोय, योग्य ती लेन राखणं आणि निर्धारित वेगानं गाडी चालत राहील अशी यंत्रणा म्हणजे क्रूज कंट्रोल अशी काही वैशिष्ट्ये असतात. रेश्मा, गोष्ट ऐकताना की नाही काही मुलांना सवय असते की त्यामध्ये सांगितले गेलेली ठिकाणं आहेत ना, ती जगाच्या पाठीवर कुठे आहेत ही शोधून काढायची. बरोबर. म्हणजे ते ठिकाण मुंबईमध्ये येतं, नागपूरमध्ये येतं, महाराष्ट्रात येतं, भारतात येतं, आशियात येतं की जगातल्या इतर कुठल्या खंडांमध्ये येतं ते. हो. आणि मग गोष्ट संपली ना की मग ती लगेच शोधायला सुद्धा लागतात. खरंय खरंय. आता ते प्रमाण व्यक्त करण्याचे 3 प्रकार तर आपल्याला माहिती आहेत दोघींना, पण मुलांना किती माहितीये हे जाणून घेऊयात. कारण 6वी ते 8वीच्या विद्यार्थ्यांना आपण प्रश्न विचारलाय की नकाशांमध्ये प्रमाण व्यक्त करण्याचे 3 प्रकार कोणते, याबद्दलची माहिती मिळवा आणि सांगा. मुलांनी माहिती मिळवलेली आहे आणि आपल्याला व्हॉट्सअपच्या माध्यमातून उत्तरं सुद्धा पाठवलेली आहेत. चल मग आता आपण हेच उत्तर जाणून घेऊया. भाविका कुडमेथे या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा लाहोरी इयत्ता 8वी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनीकडून, जी तालुका समुद्रपूर, जिल्हा वर्धा इथे राहते. चला बोलूयात मग आता भाविका सोबत. हॅलो भाविका. हॅलो. कशी आहेस तू? छान आहे. तुझं शाळेबाहेरच्या शाळा या कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत आहे. आम्हाला सांग, तू अभ्यास करतेस का रोज नियमितपणे? हो. तुला अभ्यास करायला आवडतो का? हो. का आवडतो का तुला अभ्यास करायला? मला अभ्यासाविषयी चांगलं वाटते. काय काय चांगलं वाटतं तुला? असं का वाटतं की आपण रोज अभ्यास करायला हवा? कारण मला मोठं होऊन काहीतरी बनायचं आहे, काहीतरी करायचं आहे. अच्छा. आणि तू काय ठरवलंयस, काय व्हायचं मोठं झाल्यावर? बँक मॅनेजर. अरे वा, किती छान स्वप्न आहे तुझं. पण मग त्यासाठी तू आत्तापासून काही तयारी करतेस का? हो. काय करतेस तयारी? मी बँकेविषयी माहिती शोधत राहते. व्हेरी गुड, व्हेरी गुड. ऐकून खूप छान वाटलं की तू आत्तापासून तुला जमेल तशी तयारी करतेस. पण त्यासाठी तू इतरही विषयांचा अभ्यास करतेस ना शाळेत असलेल्या? हो. मग आम्ही पाठवतो तो अभ्यास तू नियमितपणे करतेस का शाळेबाहेरच्या शाळेमधला? हो. व्हेरी गुड गर्ल. बरं, चल मग आता आपण की नाही आधी अभ्यास करूया आणि नंतर आपण पुन्हा गप्पा मारूया, ठीक आहे? हो. आम्हाला सांग की नकाशांमध्ये प्रमाण व्यक्त करण्याचे 3 प्रकार आहेत, बरोबर? हो. ते कोणते कोणते? त्याबद्दलची तू काही माहिती गोळा केली आहेस का? हो. मग ती सांग बरं जरा आम्हाला माहिती. शब्द प्रमाण,
संख्याप्रमाण आणि रेषाप्रमाण. आता या तिन्ही प्रकारांविषयी तू आम्हाला सविस्तर माहिती सांग बरं. नकाशाचे प्रमाण विधानात किंवा शब्दात वाक्यात लिहिले जाते किंवा सांगितले जाते त्या विधानाला शब्द प्रमाण असे म्हणतात. संख्याप्रमाण नकाशाचे प्रमाण संख्येत किंवा अंकात सांगितले जाते त्याला संख्याप्रमाण म्हणतात. आणि रेषाप्रमाण नकाशाचे प्रमाण रेषांच्या किंवा आलेखाच्या सहाय्याने दाखवले जाते याला रेषाप्रमाण असे म्हणतात. किती छान उत्तर दिलंस तू भाविका. आम्हाला ऐकून खूप छान वाटलं आणि तू अगदी मुद्देसूद उत्तर दिलंस. खूपच छान. आम्हाला सांग तुझा आवडता विषय कुठला आहे बरं? मला विज्ञान. मग चल तुझ्या आवडत्या धड्यातले आम्हाला 2च पॅरेग्राफ पटकन वाचून दाखवतेस का तू? Last year we learned that all living organisms on Earth have adapted according to geographic region, food ingestion, defense, etc. While adapting, many differences are observed in the organisms of some species too. व्हेरी गुड. तू खूप छान वाचून दाखवलंस आम्हाला. भाविका, आम्हाला तुझ्याशी पुन्हा काही दिवसांनी गप्पा मारायला खूप आवडतील आणि तू अभ्यासही खूप छान केला होतास. तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. ऑल द बेस्ट. थँक्यू. यू आर वेलकम. बाय बाय. बाय. आजच्या आपल्या स्मार्ट माता सेगमेंटमध्ये स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर या गटाच्या सहभागी होत आहेत लक्ष्मीबाई कनोजवाड, वंदना यमलवाड, लक्ष्मीबाई पुदलवाड, नंदा कचकलवाड आणि सोनी जामलवाड. नमस्कार लक्ष्मीबाई. नमस्कार वंदनाताई, लक्ष्मीबाई, नंदाताई आणि सोनीताई. नमस्कार. कशा आहात तुम्ही सगळ्या जणी? खूप छान. आणि मुलांचा अभ्यास कसा सुरू आहे? अतिशय सुंदर चालू आहे. अरे वा. आणि मला सांगा, मुलं जेव्हा तुम्ही त्यांना काही प्रश्न विचारता या आयडिया व्हिडिओच्या माध्यमातून तेव्हा मुलं पटापट उत्तर देतात की खूप वेळ लावतात? उत्तर देतात ना, काही सगळेजण पटापट उत्तर देतात. अरे वा, मस्त. मग तुम्ही आयडिया व्हिडिओचा प्रयोग प्रत्येक आठवड्याला करून बघता का बरं? आतापर्यंत तुमचे किती आयडिया व्हिडिओचे प्रयोग करून झालेत बरं तुमच्या गटात? 24. अच्छा. आणि अगदी मागच्या आठवड्यात तुम्ही कुठला प्रयोग तुमच्या गटामध्ये करून बघितला होता? ग्लास यायचं. काय केलं होतं या प्रयोगामध्ये तुम्ही? सर्व मातांनी आमोऱ्यासमोर 2 मातांना उभं केले. प्लास्टिकचे जे ग्लास असतात ते प्लास्टिकचे ग्लास लाईनीने ठेवले आणि एक प्लास्टिकची बॉटलमध्ये पाणी भरले आणि त्याला दोरी बांधली आणि इकडे एका माताला दिली आणि ती माता सर्वात जास्त त्या बॉटलीमध्ये जे माता त्या ग्लासामध्ये बॉटल पकडेल, ग्लास जेवढे चिटकतील त्याला ती माता प्रथम. अरे वा. मग कोण आलं बरं प्रथम तुमच्या गटात? आमच्या गटामध्ये सोनाताई आलेली आहेत. अच्छा, सोनाताई. बरं. आता मला सोनाताईंची गप्पा मारायला खूप आवडतील. आहे का तिकडे त्या? हो. तर सोनाताई, तुम्ही आम्हाला सांगा की हा प्रयोग करत असताना तुम्ही काय काय केलं बरं? कशी खबरदारी घेतली? ग्लास ठेवली ताई. आता लाईनशीर ग्लास ठेवले, प्रयोग करून बघले त्यांचा. अच्छा. आणि मुलांकडनं पण तुम्ही हा प्रयोग करून बघितला का? हो, बघताना. काय काय सांगितलं तेव्हा तुम्ही मुलांना हा प्रयोग करून बघत असताना? असं ग्लास लाईनशीर ठेवता, मुलांना उभी करता, बाटलीला दोन असं एकमेकात चिटकायला सांगता. बरं. आणि या आधीच्या आठवड्यात तुम्ही कुठला प्रयोग करून बघितला होता तुमच्या गटात? संगीत खुर्ची. अरे वा. आणि कोण जिंकलं बरं संगीत खुर्चीमध्ये? संगीत खुर्चीमध्ये राजश्री आमची. बरं. मला सांगा, मुलांना काही चित्र रंगवायचे सुद्धा आम्ही वर्कशीट पूर्ण करायला सांगितल्या होत्या. केल्या का मुलांनी या वर्कशीट पूर्ण? केल्यात ना. कुठले कुठले चित्र मुलांनी काढले आणि कुठले कुठले चित्र मुलांनी रंगवलीत बरं? फुलाची साचे, मुलगी, असं मुलगा, काय बी आता काढू शकतात. बदक, कोंबडी. बरोबर. लक्ष्मीताई, आता तुम्ही आम्हाला सांगा की बांगड्यांपासून एक मेणबत्तीचा स्टँड बनवायचा होता. हा प्रयोग केला का तुमच्या गटात? हो ना, केला ना ताई आम्ही आमच्या गटात ते प्रयोग. अरे वा. मग तुम्ही किती बांगड्यांचा वापर केलात आणि कशा पद्धतीने केला बरं हा प्रयोग? आम्ही बघा जवळजवळ डझनभर बांगड्या घेतल्या होत्या, पण त्या सगळ्याचं मेणबत्तीचं स्टँड साठीच नाही, तर आम्ही त्याच्यासोबत वॉल हँगिंग पण केलं होतं ताई. अरे वा. वॉल हँगिंग सांगितलं होतं बघा, ते अतिशय सुंदर वाटलं आम्हाला. मग त्याच्यामध्ये आम्ही काही वॉल हँगिंग मध्ये कसं फोटो फ्रेम मध्ये आम्ही आमच्या फॅमिलीचे फोटोज लावले आणि दुसऱ्या ह्याच्यात आमच्या गटाच्या माता पालक गटांचे जे काही माता आहेत त्यांचे फोटो पण फ्रेम तयार केलं ताई आम्ही. क्या बात आहे. मस्त. आणि मग हे सगळे वॉल हँगिंग त्या घटात तुमच्या घरी सगळ्यांनी बघितल्यानंतर सगळ्यांची रिॲक्शन काय होती बरं? त्यांना अगदी एकदम वेगळंच वाटलं, कारण की आपण फुटलेले बांगडे म्हणा, थोडे चिरलेले बांगडे जर असले तर आपण ते फेकूनच देतो ना. पण ते आम्ही टाकच्या वस्तूंपासून आम्ही काहीतरी चांगलंच बनवलं हे बघून सगळ्यांना छान वाटलंय. क्या बात आहे.
थोडे केलेले शाळेत सुद्धा दिलं ताई. त्यांना सुद्धा खूप प्रोत्साहन वाटलं. त्यांना सुद्धा ते आमचं बघून ते मुलांना शिकवायला त्यांनाही थोडं सहभाग झाला त्यात. मस्त. तुम्ही इतका छान आणि वेगळा प्रयोग करून बघितला हे ऐकून आम्हाला सुद्धा खूप आश्चर्य वाटते आणि तितकाच आनंद सुद्धा आम्हाला सगळ्यांना झालेला आहे. असं अजून तुम्ही कुठला वेगळा प्रयोग तुमच्या गटामध्ये करून बघितला? आम्ही हे फुलपाखरांनी बनवलेलं हँगिंग ते सुद्धा केलं होतं ताई. ते कसं केलेलं? त्यासाठी तुम्ही कोणत्या कोणत्या वस्तूंचा वापर केला होता? आम्ही बघा कलरचे आपले ते पेपर भेटतात ना जाड ह्याचे, ते ड्रॉइंग पेपर म्हणतात बघा आपण त्याला. बरोबर. हो. रंगाचे घेतलं होतं आम्ही. आणि त्याच्यासाठी तर आम्ही मुलांचाच, कारण की त्यांनाही थोडं समजायला पाहिजे ना आपण काय करायलो ते. म्हणून आम्ही त्यांना 3चा आकार आखून दिला आणि त्यांना कटिंगसाठी त्यांना सांगितलं होतं. मग मुलांनी खूप अतिशय बारीक ह्याच्यानी त्याला कटिंग करून आपली ती छोटी ब्लेड राहते ना ताई हातात पकडायची, आम्ही त्यांचा हात धरून त्यांना ते कट करू घातलं. त्याच्यानंतर एकेका ह्याच्यात दोरीला वळू घातलं आणि त्याला खालच्या ह्याच्यामध्ये मधली आम्ही स्टोनच्या टिकल्या चिकटवलं होतं. ते सुद्धा खूप भारी झालं होतं ताई आमचं हँगिंग. अरे वा, मस्त. मला सांगा की ह्यानंतर तुम्ही कुठला प्रयोग तुमच्या गटामध्ये करून बघितला जो अंकांशी निगडीत होता? अंकांचं होत आहे ते. अंकांचं चार्ट आपण सगळं हे करून आम्ही काय केलं होतं बघा, अंक एक काढलं होतं, तेवढा वस्तू गोळा करायचा ते एक होतं. आणि आम्ही पुन्हा काय केलं, ते सगळ्या वस्तू आम्ही गोलाकारमध्ये सगळ्या गटातल्या बायका बसून गोलाकारामध्ये वस्तू ठेवल्या होत्या सगळ्या, जसं की पेन, पेन्सिल, रबर, आपल्या घरात जे काही उपयुक्त असतील त्या वस्तू ठेवल्या होत्या. आणि आपली काडीची डब्बी राहते ना, त्याच्यातून ते किती येतं वस्तू हे मोजून ठेवलं होतं आम्ही. आणि त्यात कसं पुन्हा ज्या माता बरोबर सांगू शकल्यात अंक, त्या माताला विजेती माता ठरवलं होतं, किंवा त्याच्या आसपास जरी सांगितलं तरी ती माता विजेती. असं आम्ही ते गेम सुद्धा खेळलेला आहे ताई अंकांच्या माध्यमातला. क्या बात आहे, मस्त. आता वंदनाताई, तुम्ही आम्हाला सांगा की मुलांना काही अक्षरांवरनं सुद्धा प्रश्न विचारायचे होते, विचारलेत का तुम्ही? हो. काय काय प्रश्न विचारलेत बरं तुम्ही मुलांना? अक्षराचे, ट पासून काय काय बनते, टरबूज, टब, आणि त पासून काय बनते, तलवार. मग मुलांनी सांगितलं का व्यवस्थित? हो हो. मस्त. आणि असा कुठला प्रयोग आहे जो करताना खरंच खूप मज्जा आली तुमच्या गटामध्ये? ते गेम खेळताना ताई. गेम खेळताना कुठला गेम खेळताना खूप मज्जा आली? रुमालीचा गेम. काय केलं होतं तुम्ही सगळ्यांनी या गेम मध्ये? सर्व माता गोल बसलोत आम्ही. मग 2 वाटे घेतले, एका वाट्यामध्ये रबर ठेवले, एका वाट्यामध्ये दगड ठेवले. आमच्या सर्व मातांकडे रुमाल दिले. ते रुमालीमध्ये एक खडा गुंडाळायचा आणि रबर वर गुंडाळायचं त्याला. सर्वात जास्त जी माता गुंडाळेल ती माता विजेता. बरोबर. हे करताना खूप मजा आली. मस्त. मला सांगा, तुमची आठवड्याची मीटिंग ही कुठल्या वारी ठरलेली असते नंदाताई? बुधवारी असते. किती वाजता भेटता तुम्ही सगळ्या जणी? 10 वाजता. आणि त्यावेळेस मुलं तुमच्या सोबत पण असतात का? सोबत असतात ना ताई, घरामध्येच असतात मुलं. बरं. आणि आता तुम्हाला जाणवतंय का तुमच्या गटामध्ये सगळ्याच मुलांमध्ये काही प्रगती होतेय, काही मुलांमध्ये बदल झालाय असं? बरीचशी प्रगती जाणवत आहे, कारण त्यांना वेगवेगळे म्हणजे गेम येत आहेत. गेम खेळण्यासाठी आणि कृती करून पाहण्यासाठी. आणि सर्वात जास्त म्हणजे आईला येत आहे ना, आईला व्हिडिओ येत आहेत. मग ती आई पाहून कृती करत आहे. त्यांना वाटायले की माझी आई माझ्यासोबत खूप छान खेळायली आणि त्यांना खूप उत्साह वाटू लागला. मम्मी हे काय आहे, ह्याला काय म्हणतात, हे म्हणतात ना, आपण बघितलोच ना करून, अशा पद्धतीने ते सांगू लागले. आणि छान छान त्यांचा खूप छान पद्धतीने त्यांच्या बुद्धीचा विकास होत आहे. अरे वा, मस्तच. तुमच्या सगळ्या जणींसोबत गप्पा मारून खरंच खूप मजा आली आणि मुलांमध्ये प्रगती होते हे ऐकून सुद्धा खूप मस्त वाटलं. लक्ष्मीताई, वंदनाताई, लक्ष्मीताई, नंदाताई आणि सोनीताई आजच्या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद ताई. बाय बाय. बाय बाय. फ्रेंड, जगाच्या पाठीवर आपण कुठेही गेलो, नकाशात दिसणाऱ्या कोणत्याही देशात गेलो, तर प्रत्येक व्यक्तीचा अनुभव हा इतरांपेक्षा वेगळा असतो. सकारात्मक विचारांचे लोक चांगल्या गोष्टीचा पाठपुरावा करतात, तर काही भित्रे लोक वाईट अनुभवातून शिकण्यापेक्षा त्याकडे पाठ फिरवतात. एकूणच काय, तर आपल्या अनुभवांनी आपण अधिकाधिक प्रगल्भ होत जातो. त्यामुळे चांगल्या अनुभवांची बेरीज करत राहा, वाईट विचारांची वजाबाकी करा आणि जमलंच तर परिस्थितीनुसार आठवणींचा कधी गुणाकार किंवा कधी भागाकार करा, म्हणजे तुमचं व्यक्तिमत्व आणखी खुलेल. पण आता मात्र एक आवर्जून करा,
तुमच्या आवडीची कोणतीही प्रार्थना आमच्यापर्यंत व्हॉट्सअपच्या माध्यमातून पोहोचवा आणि त्यासाठी दूरध्वनी क्रमांक आहे 91-671-32-904. तुमच्या प्रार्थनेच्या प्रतीक्षेत आपली ही शाळा आहे. भेटूया पुढल्या भागात. बाय बाय. बाय बाय.